ही एक ऑस्ट्रेलियन प्लेट आहे आणि ही युरेशियन प्लेट आहे. या दोन प्लेटच्या कॉन्व्हर्जन्सला ठीक आहे तर जपानच्या बेटापासून तर इथपर्यंत सर्व व्होल्कॅनिक आयलंड्स तयार झालेले आहे. त्यामुळे इथं समुद्रात ज्यांना असा बॉटम तयार झालेला आहे. एक समजा हा झीलँडिया जर घेतलं तर हे न्यूझीलंड जे आहे त्याला सेंटरला दिसेल आणि जे आहे हा पूर्ण झीलँडिया जवळपास 94% झीलँडिया काय पाण्याच्या खाली आहे म्हणजे बिलो ओशन आहे. आता हा झीलँडिया जे आहे कॉन्व्हर्जन्स सीमेला तयार झाला. व्होल्कॅनिक आयलंड्स आहे. त्यानंतर जे आहे इथं सर्व तुम्हाला जर बघायचं असेल तर इथं एक करमांडिक जे आहे ट्रेंच आहे. कारण की बघा ही ऑस्ट्रेलियन प्लेट आहे ही युरेशियन प्लेट आहे आणि ही ऑस्ट्रेलियन प्लेट ही समजा कॉन्टिनेंटल प्लेट आहे आणि युरेशियन प्लेट ओशनिक प्लेट आहे. या दोघांचं जेव्हा कॉन्व्हर्जन्स होतं तर युरेशियन प्लेट काय होते खाली सबडक्ट होते आणि खाली गेल्यानंतर ती मेल्ट होते आणि व्होल्कॅनिक इरप्शन्समुळे हे असे व्होल्कॅनिक आयलंड्स तयार झालेले आहे. कुठपर्यंत शेवटी जपानपर्यंत ठीक आहे. तर ह्या जो भाग आहे झीलँडिया तर इथलं करमांडिक ट्रेंच हा शब्द येऊ शकतो. त्यानंतर टस्मानिया सी इथं असलेले बाकीचे जे आहे जॉग्राफिकल आस्पेक्ट्स परीक्षेला येऊ शकतात.